सह्याद्रीच्या गूढ आणि अद्वितीय सौंदर्याचं एक जिवंत उदाहरण अशा एका किल्ल्यावर आज आलोय. या किल्ल्यावर पाऊल टाकताच तुमचं मन एका वेगळ्याच भावविश्वात हरवून जातं. या किल्ल्याच्या शिखरावरून दिसणारा निसर्ग म्हणजे एक निस्सीम चित्रकला आहे. हाय मित्रांनो, मी प्रथमेश माने. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेश माने व्लॉग्स. सो मी आलो आहे रतनगडकडे. येस, आज तुम्ही मला मराठीमध्ये ऐकताय, कारण खूप मित्रांचे खूप सबस्क्रायबर्स होते, त्यांनी सजेस्ट केलेलं मराठीमध्ये सुद्धा व्लॉग बनव. सो रिस्पेक्टिंग टू दॅट म्हटलं आज रतनगड मराठीमध्ये करू. रिसेंटली रतनगड केलेला, पण तेव्हा ज्या पद्धतीचे ड्रोन शॉट्स हवे होते तसे मिळाले नव्हते. सो आज पुन्हा एकदा प्लॅन केला आहे. सो आज माझ्याबरोबर आहे अभिषेक आणि विजय. रतनगडचा ट्रेक करायचा होता, म्हणून आदल्याच रात्री आम्ही सगळे येऊन इथे साम्रत गावी राहिलो होतो. पहाट होताच साम्रत गावातनं आम्ही ट्रेकिंग सुरू केली. ज्या रस्त्यावरनं आम्ही हा ट्रेक सुरू केला होता, थोडे पुढे चालताच डाव्या बाजूस भंडारघराचे जलाशय दिसू लागले. आणि मोह झाला ड्रोन उडवायचा. आणि मग काय, काढला ड्रोन आणि घेतले शॉट्स. आजपर्यंतच्या ट्रेकिंगमध्ये सुरुवातीला मी कधीच ड्रोन वापरला नव्हता. भंडारघराचे हे विहंगम दृश्य कॅप्चर करण्यासाठी ड्रोन लवकरच काढला. भात शेतीच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने आम्ही ट्रेकिंग सुरू केलीच होती. सो आम्ही ॲक्च्युली काल रात्री आलेलो. उशिरा जवळपास 12-12:30ला पोचलो आम्ही. इथे एका ठिकाणी मुक्काम केला, जिथे आधी राहिलेलो. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्या ठिकाणीच राहिलेलो आजसुद्धा. लकीली विजयला जाग आली, नाही तर अजून डिले झाला असता. 5:30ला उठलो, त्यांना ब्रेकफास्ट बनवायला सांगितला आणि निघालो आहे आता रतनगडच्या बेस विलेज साम्रतमधनं. रतनगडावर जाताना असे काही प्रवाह लागतात, ते आपल्याला ओलांडत जावे लागतात. हे सध्या पाऊस आहे म्हणून प्रवाह दिसून येत आहेत, नाहीतर पूर्ण क्लिअर असतं. रतनगडाच्या सुरुवातीला खूप जंगल लागतं. हे पहिलं तुम्हाला क्रॉस करावं लागतं. सो साम्रत विलेजमधनं इथपर्यंत यायला एक 15 ते 20 मिनटं जातात. इथून पुढे थोडासा पॅच आहे जिथे जंगल आहे. घनदाट जंगलाने वेढलेला रतनगड दृष्टीस पडणं बंद झाला. जी झाडं होती ती खूप जुनी आणि वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला दिसून येतात. पुढे चालत जाताना माणसाचा स्वभाव दिसून आला. जिथे फक्त निसर्ग वास करतो, तिथे लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या टाकल्या होत्या. आपण जर का ट्रेकिंगला येत असाल तर ह्या निसर्गाचा आदर करायला शिका, एवढंच सांगू इच्छितो.
वाटेत विजयला छोटंसं खेकड्याचं पिल्लू दिसलं. जी माझी कधी हिंमत होणार नाही ती त्यांनी केली. त्यामुळे ह्या खेकड्याबरोबर थोडासा तो खेळला. जिथे आम्ही पोचलेलो तिथून खूप सुंदर दृश्य होतं. समोर दिसत होता रिव्हर्स वॉटरफॉल्स आणि त्याच्या बाजूला सांदन दरी. ही आशियातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी दरी आहे. अर्ध्या तासाची विश्रांती घेतली आणि खुट्या सुळक्याच्या बाजूनी कडेकडेने परत निघालो. सध्या मी जे आहे ते सेकंड पॅचमध्ये आहे. एक पॅच कंप्लीट केला आहे. हा जो सेकंड पॅच आहे तो वर चढून आल्यावर खुट्या सुळक्याच्या बाजूनी एक पायवाट आपल्याला रतनगडाच्या त्र्यंबक दरवाजापर्यंत घेऊन जाते. आणि वाटेमध्ये खूप सुंदर असा रतनगडाचं दृश्य दिसत राहतं. ह्या पॅचमधनं चालताना आपल्याला अजून एक सुंदर दृश्य दिसतं, ते म्हणजे बाणसुळक्याचं. थोडंसं पुढे जाऊन मी तुम्हाला बाणसुळक्याचे दृश्य दाखवतो. सध्या मी ज्या पायवाटेने चालत आहे ती खूप अरुंद आहे आणि आपण बघू शकता दोन्ही बाजूला गवत उगवलेले आहे. पाण्याचे छोटे छोटे झरे आहेत, त्यामुळे पायवाट थोडीशी निसरडी आहे. आता ह्या पायवाटेने आम्ही असं चालत जाणार आहे त्र्यंबक दरवाजाकडे. आणि त्र्यंबक दरवाजा जो बसलेला आहे तो ह्या दरीच्या मुखावरच. खूपच कमी लोकांनी बाणसुळक्यावरती रॉक क्लाइम्बिंग केलेलं आहे आणि ह्यावेळेस मी तो दुसऱ्यांदा पाहतोय. माझी इच्छा आहे की मी त्याचा ड्रोन शॉट घेऊ ह्या अँगलनी. समोर जो दिसतोय तो दरीमध्ये बसलेला बाणसुळका. खूप कमी ट्रेकर्सनी ह्याचं रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग केलेलं आहे. डाव्या बाजूस होता खुट्या सुळका आणि समोर दिसत होता धुक्यात हरवलेला रतनगड. हा समोर जो सुळका दिसतोय तो खुट्याचा सुळका. हे ड्रोन शॉट जेव्हा धुकं कमी झालं तेव्हा घेतलेत. खूप सुंदर असा खुट्याचा सुळका दिसतोय समोर आणि त्याच्या पाठी भंडारदऱ्याचं धरण. या सुळक्याच्या कडेकडेने चालत आम्ही खिंडीत आलो आणि खिंडीतून आम्ही उजवीकडे वळालो, जो रस्ता आम्हाला घेऊन जातो रतनगडाकडे. आता आम्ही पोचलेलो खिंडीत. ही खिंड जी आहे ती रतनगड आणि खुट्या सुळक्याच्या मध्ये बसलेली आहे. आणि या खिंडीत दोन रस्ते येऊन मिळतात. एक रतनवाडीकडून आलेला आणि दुसरा साम्रद गावातून. ह्या बाजूस साम्रद गाव राहतं आणि ह्या बाजूस रतनवाडी. हे दोन्ही पण बेस विलेज आहेत रतनवाडीचे आणि या मार्गाने आपण या खिंडीपर्यंत पोहोचतो. थोडीशी रेलिंग तुम्हाला या ड्रोन शॉटमध्ये दिसत असेल. जी व्हाईट लाईन आहे ती रेलिंग आहे. त्या रेलिंगच्या मदतीने आम्ही रतनगडाकडे निघालो. या कडाकापारांमध्ये शिवरायांचे, शंभूराजांचे आणि मावळ्यांचे कष्ट जाणवतात. मी दुसऱ्यांदा फक्त हे अनुभवायला आलो की शिवरायांना रतनगड का एवढा आवडत होता आणि ते मला समजलं. खुट्या सुळक्याला पाठी टाकत मी ड्रोन शॉट घेतले. पूर्ण 360 व्ह्यू घेतला आणि शिवरायांना शोधत आलेल्या या ढगांना सुद्धा टिपलं. जसे आपण शिवरायांचा पराक्रम, शिवरायांच्या आठवणी शोधत या गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करत येतो, तसेच असं वाटलं हे ढग शिवरायांच्या किल्ल्यांना स्पर्श करून जातात. ते सुद्धा शिवरायांना शोधण्यासाठी इथे येतात. सह्याद्रीचे हे डोंगर मावळ्यांच्या पराक्रमाने मोठे झालेत, शिवरायांच्या पराक्रमाने मोठे झालेत, शंभूराजांच्या त्यागाने मोठे झालेत आणि त्याच आत्मविश्वासाने ते आजही या वाहणाऱ्या ढगांना धडक देतात. या ढगांना सुद्धा रोखण्याची क्षमता ठेवतात. कोण म्हणतं हे फक्त गड होते, हे तर खरे शिवरायांचे मावळे आहेत.
जे आजही ताठ मानेने शिवरायांची आठवण सांगतायत. आम्ही ट्रेकिंगला तर ह्या विचाराने येतो, त्यामुळे जेवढा गड स्वच्छ ठेवता येईल तेवढा ठेवतो. वरतून दिसणारा भंडारदारा खूपच सुंदर आणि मनमोहक दिसू लागला होता, कारण ढगांची चादर थोडीशी दूर लोटली होती किल्ल्यापासून. सोनकीची बहर कमी झाली होती, कारण तुम्ही पहिल्या व्लॉगमध्ये जर का पाहिलं तर खूप सोनकीचे फ्लावर बेड्स तुम्हाला दिसतील, पण आज खूप कमी झाले होते ते. आणि आता आम्ही निघालो होतो रतनगडाच्या त्र्यंबक दरवाजाकडे. या माझ्या पाठीमागच्या पॅचमध्ये खूप असे खेकडे नजरेस पडले, जे जमिनीवरती चालत होते. छोटी छोटी पिल्लं होती, काही मोठे होते लाल काळ्या रंगाचे. सो एक धोका आहे, आज गर्दी नाही आहे, पण गर्दी असेल एखाद्या शनिवार रविवारी तुम्ही आलात तर प्लीज काळजी घ्या. आता समोर जे दिसतंय तो आहे त्र्यंबक दरवाजाकडे जाणारा रस्ता. हा खूप जुना पायरी मार्ग आहे, पण तुम्ही जर का बघितलं तर ह्याची अवस्था खूप वाईट आहे. काही पर्याय नाही आहे, कारण एवढी वर्ष उभा आहे हा किल्ला. तो खातोय बघ कसं एक खोबडीत बसून. एवढ्या वर्षांपासून जे मावळे इथे धारातीर्थ पडले होते, जे पळत चढले होते गड घेण्यासाठी आणि गड राखण्यासाठी, त्या पायरीचे दगड आता एकमेकांची साथ सोडत होते. बघून खूप वाईट वाटलं, पण पर्याय नाही आहे, कारण जवळपास 600-700 वर्ष जुना इतिहास असलेले हे किल्ले टिकणार तरी किती दिवस. सो जर का गड किल्ले तुम्ही फिरायला येणार असाल तर नुसते फिरायला येऊ नका, थोडंसं ॲनालाइज करा, थोडासा अभ्यास करा. ज्या पद्धतीने, ज्या स्ट्रॅटेजीने हे किल्ले महाराजांनी किंवा महाराजांच्या आधीच्या राजांनी जपलेत, डिझाईन केलेत, त्याचं जरा ऑब्झर्वेशन करा. खूप स्ट्रॅटेजिकली डेव्हलप केलेले किल्ले आहेत हे. तुम्ही जर का बघितलं तर दोन्ही छत्रपतींनी आणि त्यांच्या आधीच्या राजा महाराजांनी हे किल्ले सांभाळून स्वतःचं राज्य विस्तार केला, कारण हे किल्ले सर्व घाटमाथांवरती लक्ष ठेवायला मदत करतात. जो माझ्यासमोर व्ह्यू आहे तो जर का तुम्ही पाहिलात तर तुम्हाला समजेल की एकेका किल्ल्याचा घेरा, एकेका किल्ल्याची नजर कुठपर्यंत जाऊ शकते. सो हा फुटेज जरा नीट ऑब्झर्व करा. मी ज्या पायऱ्या चढून आलो आहे ते आलो आहे हे समोरचे. तुम्हाला आत्ता रेलिंग दिसत आहेत, पण जेव्हा छत्रपतींचा काळ होता, त्याच्या आधीचा काळ होता, तेव्हा असा काही सपोर्ट सिस्टम इथे नव्हता, रेलिंग्स नव्हते. नीट जर का पाहिलं तर ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या एका कातळात कोरलेल्या आहेत, पण त्या अशा कोरल्या आहेत की लांबून तुम्हाला त्या नजरेस पडत नाहीत, कारण किल्ल्याच्या तळाला खूप मोठं जंगल आहे, त्यामुळे वाट लवकर सापडणं तर खूप अवघड आहे. ह्या पायऱ्या अशा असल्यामुळे, रस्ते सापडत नसल्यामुळे छत्रपतींच्याच काळात नव्हे तर छत्रपतींच्या नंतर इंग्रजांच्या काळामध्ये जे काही रेव्होल्युशनरीज होते त्यांनीसुद्धा ह्या किल्ल्यांचे आश्रय घेतले, जेणेकरून नंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी एक्झाम्पल जनरल प्रॉथर, त्यांनी 1818मध्ये अशा काही कातळकोरीव पायऱ्या सुरुंग लावून फोडण्याचं कामं केली. तो जीवधन किल्ला असेल, रतनगड असेल, डॅमेज्ड आहेत थोडेफार पायऱ्या. आणि अजून एक गोष्ट, स्ट्रॅटेजिकली हे दरवाजे इतके होते की लोकांना तर सापडत नव्हते, पण जो हा मार्ग आहे तुम्ही पाहू शकता वरती, त्र्यंबक दरवाजाच्या आधीचा एक दरवाजा दिसतो, ह्या दरवाजानंतर त्र्यंबक दरवाजा आहे, पण ह्या ज्या पायऱ्या कोरलेल्या आहेत त्या पाण्याच्या ओघळीमध्ये कोरलेल्या आहेत. सो शेवटी जर का तुम्ही पाहिलं तर खालती त्या दरीमध्ये भेटतात. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाच्या उंबऱ्याला नतमस्तक झालो
आणि मग आत येता क्षणी देवडी दिसली. असं वाटलं 2-4 मावळे समोर येतील आणि विचारतील, गडावर काय काम आहे? या सह्याद्रीसाठी, या जमिनींसाठी बरेच मावळे खर्ची पडलेत. शिवरायांचे कष्ट, शंभूराजांचा त्याग आजही या पाषाणामध्ये मुरलेला आहे. हा त्र्यंबक दरवाजा खूप सुंदर तर दिसतोय, पण नीट पाहिलं तर परकीयांच्या आक्रमणांच्या जखमा सुद्धा आजही तो मिरवतोय. त्र्यंबक दरवाजाच्या जवळ पोहोचलोय मी आणि खूप वाईट वाटतं जेव्हा आपण बघतो की इथले जे मुख्य दरवाजे आहेत त्यांची आजची अवस्था पाहिल्यानंतर. हा खालचा जो दरवाजा दिसतोय त्र्यंबक दरवाजाच्या आधी लागतो, त्याची जी आज परिस्थिती आहे ती खूप बेकार आहे. आणि त्याचं कारण पण तसं आहे, कारण का ब्रिटिशांच्या काळामध्ये ह्या किल्ल्यांवरती यायला बंदी होती. जे रेव्होल्युशनरीज होते ते लपायचा अड्डा म्हणून हे बनवत होते, हाईड आऊट बनवत होते. पण त्याच्यानंतर जेव्हा एक एक रिव्होल्युशनरी पकडले गेले, किल्ले बंद केले गेले, तेव्हा पावसामुळे मोठे मोठे दगड, चिखल इथे साठत गेले. आणि ते साठत गेल्यामुळे जे मोठे दगड आले त्यांच्या स्पीडमुळे किंवा त्यांच्या इम्पॅक्टमुळे हे दरवाजे, हे त्यांचे जे उंबरे होते, जे हिंजेस होते, जे मेन दरवाजे होते ते सगळे डॅमेज होत गेले. हे दरवाजे एका पाण्याच्या ओघळीवरती डिझाईन केल्यामुळे जे पाणी वाहत जातं त्याच्या त्या फ्लोमुळे चिखल आणि मोठे दगड येत गेलेत आणि त्याच्यामुळे ह्यांचं डॅमेज झालेलं आहे. सो स्ट्रॅटेजिकली डेव्हलप तर केले हे किल्ले, पण ज्या पद्धतीने मेंटेन व्हायला पाहिजे होते कालांतराने ते झालेले नाही आहेत. बऱ्याच वेळा शिवराय इथून आले असतील, गेले असतील, शिवरायांचा रुबाब पाहिला असेल, मावळ्यांचा कणखर बाणा पाहिला असेल. खूप नशीबवान आहे हा त्र्यंबक दरवाजा. आणि हा विचार करून मन शांत होतं. असं म्हणतात रतनगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक होता. आणि काही हिस्टॉरिकल इव्हेंट्स असे आढळतात ज्याच्यामध्ये असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरत लुटून आले, लुटून नाही म्हणायला पाहिजे ते आपलेच सोनं होतं ॲक्च्युली, जे आपण परत घेऊन आलो मुघलांकडून. तर वाटेवरती रतनगड लागत होता त्यांच्या. सो आराम करण्यासाठी ते ह्या किल्ल्यावरती आलेले. आणि नंतर आपल्याला जो दिसतो तो लोहगड. सो सुरतच्या लुटीमध्ये हे 2 किल्ले प्रामुख्याने दिसून येतात. दुसऱ्या स्वारीमध्ये धोडप किल्ल्याचं नाव येतं. त्र्यंबक दरवाजाची रचना जर का तुम्ही पाहिली तर एका कातळ कोरीव दगडामध्ये, पाषाणामध्येच हा कोरलेला आहे. पण ह्याची जी रचना आहे ती गायमुखी आहे. इथे आपल्याला तो टर्न दिसतो, जेणेकरून गनिम जर का कधी हल्ला करायला आला तर त्याला उजवी की डावी बाजू मेन एंट्रन्सची ती लवकर दिसून येत नाही. ह्यासाठी गायमुखी दरवाजाची डिझाईन पूर्वीच्या किल्ल्यांमध्ये दिसून येते. मग ती रायगड असो, जीवधन किल्ला असो किंवा रतनगड. हा वरतून टिपलेला त्र्यंबक दरवाजाचा ड्रोन शॉट. वरती पोचल्यावर एवढा वेळ खुटासुळका जो खूप प्रचंड वाटत होता तो रतनगडावरती आल्यानंतर खूप छोटा दिसू लागला. रतनगडावर त्र्यंबक दरवाजाने वरती आल्यावर सगळ्यात पहिले दृष्टीस पडते ते नेढे. ही खासियत म्हणता येईल रतनगडाची. वाऱ्याच्या वेगाने हे तयार झालेले नेढे बऱ्याच लोकांना आकर्षक वाटते. आणि ते पाहण्यासाठी अभिषेक जाऊन पोचला नेढ्याला आणि नेढ्याच्या नंतर वरती. नेढा पाहून आल्यानंतर आम्ही निघालो गणेश दरवाजाकडे आणि चालत निघालो ते गणेश दरवाजाच्या बाजूनेच. एक 15 ते 20 मिनिटं चालल्यावरती आपल्याला प्रवरा नदीचे उगमस्थान दिसून येते. या उगमस्थानावरती एक छोटंसं टाकं आहे जिथून प्रवरा नदी सुरू होते आणि त्याच्याच बाजूस एक नंदी बसलेला दिसतो, पण शिवपिंड नजरेस नाही पडत. आपण जर का पाहिलं तर ह्या नंदीचं जे मुख आहे ते खालती रतनवाडी गावात जे अमृतेश्वर मंदिर आहे तिकडे फेसिंग आहे. रतनवाडी समोर आहे गाव. मला असं वाटतं कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होणार, पण त्याचं जे मुख आहे त्याच्यावरनं समजून येतं.
झांज राजांनी त्याच्या राज्याच्या काळामध्ये 12 मंदिरं बांधली, ज्याच्यामध्ये खिरेश्वरचं पण महादेवाचं मंदिर आहे आणि रतनवाडीचं अमृतेश्वर. प्रवरा नदीच्या उगमस्थानाकडून निघाल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं चालल्यावर आपण पोचतो गोलबुर्जाकडे. गोलबुर्जाकडून खाली आल्यावर कात्राबाईची घळ, कात्राबाईचा डोंगर दिसून येतो, ती दरी दिसून येते. सो आत्ता आम्ही जिथे उभे आहोत तो आहे कडेलोट पॉईंट. ह्या पॉईंटवरनं खाली पाहताना एका मूर्ख व्यक्तीने प्लास्टिकची बॉटल खाली फेकली, ज्याला आमचा अभिषेक ओरडून म्हणाला, ए दादा, बाटली का फेकताय? हा आहे तो पॉईंट, कडेलोट पॉईंट. सो आत्ता सध्या पाणी साठलं आहे, पण समोर जे दिसतं आहे ते कात्राबाईची घळ, कात्राबाईचा डोंगर आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. दरी आहे पूर्णपणे. जर का पाहिलं तर इथे असं म्हणतात की माणूस उभा राहायचा आणि तो ज्याला शिक्षा सुनावली आहे त्याला वरनं ढकलायचा. सो असं म्हणतात की इथून कडेलोट व्हायचा, त्यामुळे ह्या पॉईंटला कडेलोट पॉईंट बोलतात. जो व्ह्यू आहे इथून खूप सुंदर आहे, पण काळजी घ्या जेव्हा तुम्ही इथे येता, कारण का खूप मुलं इकडे मस्ती करताना दिसतात, पण खूप रिस्की जागा आहे. मी सुद्धा खूप सांभाळून चालतो आहे. आपल्या जीवाची काळजी आपल्यालाच घ्यायची असते. सो समोर बघितलं तर खुटा दिसतो, तिथून आम्ही चालत चालत साईडने आलेलो होतो. इथे गणेश दरवाजा आहे, इथे गोलबुरुज आहे. गोलबुरुज अजून बघायचा बाकी आहे, सो तो आपण बघूया. कडेलोट पॉईंट असाही बघितला तरी विलक्षण वाटतो, म्हणून म्हटलं चला ड्रोन शॉटच घेऊया. आणि पाहिला तर खूप सुंदर असा डिझाईन केलेला कडेलोट पॉईंट दिसून आला ड्रोनमध्ये. आता आपण जातो आहे गणेश दरवाजाकडे. गणेश दरवाजा खूप सुंदर आहे, पण छोटा आहे त्र्यंबक दरवाजापेक्षा. आणि इथे आपल्याला खूप सुरेख अशा नक्षी दिसतात, मूर्त्या दिसतात. देवीची मूर्ती आहे आणि ह्या बाजूला पण एका देवाची मूर्ती आहे. इथे अजून एक नक्षी दिसते, खूप सुंदर आहेत. त्याचा अर्थ काय आहे ते माहिती नाही, पण काहीतरी शास्त्र नक्कीच असणार. आणि खूप सुंदर असा गोलाकार दरवाजा कोरलेला आहे. ह्या साईडला पण नक्षी आहे. इथे स्टार सारखं दिसतंय, तर इथे फुलासारखी डिझाईन दिसते, वेलींसारखी डिझाईन दिसते. एवढंच नाही तर आपल्याला इथे सुद्धा नक्षी दिसत आहेत. हा दरवाजा खूप कोरीव वाटला मला. इथे मारुतीची मूर्ती आहे आणि इथे गणपती आणि रिद्धी सिद्धी असतील त्यांची मूर्ती आहे. या दरवाज्यातनं खाली उतरल्यानंतर समोरच आपल्याला रत्नादेवीचं मंदिर दिसतं, देवस्थान दिसतं. सो आपण आता गोलबुरुजमध्ये आलो. खूप सुंदर आहे गोलबुरुज, पण कधी आतमधनं एक्सप्लोअर नव्हता केला. पण सगळी दुर्दशा झालेली आहे. ज्या खिडक्या आहेत जिथून एका काळी दुश्मनांवर लक्ष ठेवायचे, ते सगळं पडझड झालेली आहे. असं वाटलं हा गोलबुरुज शेवटचे श्वास घेतोय. या गोलबुरुजाची जर का दुरवस्था आपण थांबवली नाही तर कालांतराने हा गोलबुरुज ढासळेल आणि इथे फक्त सांगायला राहील तो म्हणजे मावळ्यांचा गोलबुरुज. याचं जे लोकेशन आहे, गोलबुरुज जिथे बनवलाय तो सगळीकडे नजर ठेवण्यासाठी बनवलाय. या गोलबुरुजावरनं आपल्याला गणेश दरवाजा दिसतो, कल्याण दरवाजाही दिसतो. खालच्या दरीतली हालचाल सुद्धा टिपता येत असेल. बाकीच्या गडावरच्या बुरुजांसारखे ह्या बुरुजाला सुद्धा जंग्या आहेत. या ड्रोन फुटेजमध्ये एका बाजूला कडेलोट पॉईंट, गोल दरवाजा आणि काही टाके दिसतात. अप्रतिम आणि विलक्षण असा रतनगडाचा हा डोंगर सह्याद्रीचं खरंच एक रत्न आहे.
गोलबुर्जावरनं खाली उतरल्यावर माझं लक्ष गेलं ते ह्या महत्त्वाच्या टाक्यांकडे. ह्यांचा आकार पाहून एवढं तर समजलं हे गडावरचे महत्त्वाचे टाके आहेत, कारण ह्या टाक्यांच्या वरच्या बाजूस वाड्यांचे चौथरे आजही नजरेस पडतात. या ड्रोन शॉटमध्ये जिथे मी चौकोन आखलेला आहे तिथे माझ्या दृष्टीस पडले ते चौथरे. या चौथऱ्यांचा आकारही खूप मोठा आहे. हा असला तर मोठ्या माणसासाठी राहण्याचा वाडा असेल किंवा किल्लेदाराचा वाडा, हे तर नक्की. आणि जर का शिवराय इथे आले असतील तर मला असं वाटतं की इथेच राहिले असतील, कारण पूर्ण किल्ल्यावर दुसरीकडे कुठेही अशी वास्तू दिसून येत नाही. ढगातून खाली उतरवताना ड्रोननी टिपलेला त्र्यंबक दरवाजा, नेढे आणि थोडीशी पायवाट पाहून खूप मन सुखावलं. खुट्या सुळक्याच्या बाजूने परत आम्ही साम्रत गावाकडे निघालेलो. जंगलातली पायवाट धरून आम्ही साम्रत गाव जवळ करत होतो. उतरताना जवळपास 1.5 तास लागला, पण आम्ही तिघच असल्यामुळे पटापट गड उतार झालो. खाली उतरल्यावर थोडंसं फ्रेश व्हायची इच्छा झाली आणि मग काय, एक 10-15 मिनिटं इथे विश्रांती केली. भात शेतांमध्ये चालण्याची मजा काही औरच. हिरवीगार चादर ह्या भातशेतीची खूप मोहक वाटते आणि त्याचबरोबर पाठी सोडलेला रतनगड दृष्टीस पडतो.
ट्रेकिंगच्या गप्पा गोष्टी करत करत आम्ही परत तिथे पोचलेलो जिथे आम्ही कार पार्क केली होती आणि नाश्ता केला होता. आणि आता वेळ झाली होती जेवणाची. भाकरी, पिठलं, शेवभाजी, कांदा, एक नंबर आस्वाद. येताय तर या जेवायला. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन काढलं. मैत्रीची खरी मजा तेव्हा येते जेव्हा समविचाराचे मित्र मिळतात. आणि आमचा विचार तर या रांगड्या सह्याद्रीचाच होता. आणि जाता जाता हा शेवटचा ड्रोन शॉट घेतला, एक आठवण म्हणून. आपण गंमत जम्मत म्हणून हे किल्ले फिरायला येतो, पण ह्या किल्ल्यांवरती आल्यानंतर एक जाणीव नेहमी असावी. हा देश राखण्यासाठी इथल्या लोकांनी हे गड राखले आणि ह्या गडांनी हा देश राखला. इथली स्वच्छता ही तुमची आणि माझी जबाबदारी असू दे. एवढीच एक छोटीशी आठवण करून देतो. जर का ट्रेकला येत असाल परत, तर जसे तुम्ही घर स्वच्छ ठेवता तसंच हा आपला गड सुद्धा स्वच्छ ठेवा. प्लास्टिक जर का आणता येत असेल, परत घेऊन जाता देखील येते. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटू. आय होप तुम्हाला हा माझा मराठीतला पहिला व्लॉग आवडला असेल. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेंमध्ये मी व्लॉग कंटिन्यू करत राहणार. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय भवानी, जय शिवराय.